Hello dear student, welcome back to my channel Fun Learning with Vanishri. So आज आपण बघूया 5th स्टँडर्ड ची पोएम 12th पोएम आहे काउंट युअर गार्डन. फर्स्ट आपण पोएम रीड करूया, त्यानंतर एक्सप्लेन करते. काउंट युअर गार्डन बाय द फ्लावर्स, नेव्हर बाय द लीव्स दॅट फॉल. काय म्हटलेलं आहे पोएट इथे, काय आपल्याला सांगत आहेत बघा की काउंट युअर गार्डन बाय द फ्लावर्स, नेव्हर बाय द लीव्स दॅट फॉल. आपल्याकडे जो गार्डन असतो, आपल्याकडे गार्डन असल्यानंतर आपल्याला त्या गार्डनची किंमत कशी करायला पाहिजे की त्या गार्डनमध्ये जी फुलं उगवलेली आहेत, जे फ्लावर्स ब्लूम झालेली आहेत, त्याच्यावरून त्या गार्डनची आपल्याला किंमत करायची आहे किंवा ते गार्डनची वर्थ तितकी आहे. नाहीतर कधी कधी आपण काय करतो की नेव्हर बाय द लीव्स दॅट फॉल. कधी पण आपल्याला आपल्या गार्डनला त्याप्रमाणे काउंट नाही करायचे की किती पानं ही पडलेली आहेत. फॉल लीव्स म्हणजे काय, तर झाडाची पाने पडलेली. गार्डनमध्ये फुलं सुद्धा असतात आणि पानं सुद्धा असतात, तर पाने ही गळून पडत असतात. तर कधीही आपल्याला गार्डनला त्या पद्धतीने नाही बघायचं आहे, आपल्याला ऑलवेज बघायचं की किती फ्लावर्स ब्लूम झालेले आहे. म्हणजे पोएट आपल्याला इथे सांगत आहे की ऑलवेज आपल्याला पॉझिटिव्ह थिंग्सकडे लक्ष द्यायला पाहिजे. पण आपण काय करत असतो स्टुडंट की ज्या गोष्टी आपल्याला बॅड थिंग्स आहेत किंवा निगेटिव्ह गोष्टी आहे, कुणी आपल्याला ओरडलं किंवा काही आपल्याबरोबर वाईट झालं, तर आपण त्या गोष्टींना जास्त लक्षात ठेवत असतो. तर आपल्याला तसं न करता आपल्याला ऑलवेज कशाकडे लक्ष द्यायचं, तर पॉझिटिव्ह गोष्टीकडे. सो ओनली दिस मेसेज पोएट वॉन्टेड टू कन्वे टू अस. आपल्याला फक्त हे मेसेज त्यांना कन्वे करायचं आहे आपल्यापर्यंत. नेक्स्ट बघा काय म्हटलेले, काउंट युअर डेज बाय गोल्डन अवर्स, डोंट रिमेंबर क्लाउड्स ॲट ऑल. आता इथे गोल्डन अवर्स म्हणजे काय, तर खूप चांगले घालवलेले क्षण किंवा तुम्ही खूप चांगलं घालवलेलं तुमचं वेळ असेल त्याच्यामध्ये. आता काउंट युअर डेज, तुम्हाला तुमचे डेज कसे काउंट करायचे आहे की त्या डेजमध्ये तुम्ही किती चांगले क्षण तुम्ही घालवलेले आहेत, त्यावरून तुम्हाला तो दिवस लक्षात ठेवायचा आहे. डोंट रिमेंबर क्लाउड्स ॲट ऑल. त्या दिवसामध्ये आपल्याबरोबर क्लाउड्स ॲट ऑल म्हणजे वाईट झालेल्या गोष्टी, त्या गोष्टी आठवून आपल्याला तो दिवस आठवायचा नाही आहे. तर त्या दिवसामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी, गोल्डन अवर्स आपण स्पेंड केलं असेल, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट त्यांनी सांगितलेलं आहे, काउंट द नाईट्स बाय स्टार्स नॉट शॅडोज. आपल्याला माहिती आहे रात्री जेव्हा आपण स्कायकडे बघतो, आकाशात बघतो, तेव्हा आपल्याला स्टार्स दिसतात आणि सेम गोष्ट आपल्याला शॅडो सुद्धा दिसते आपली. तर आपल्याला शॅडोकडे न बघता आपल्याला कशावरून नाईटला काउंट करायचं आहे, नाईटची किंमत करायची आहे, तर स्टार्सला बघून. कारण स्टार्समुळे आपल्याला हॅपीनेस फील होऊ शकतं आणि शॅडोमुळे कधी कधी आपण घाबरत पण असतो. तर आपल्याला शॅडोज म्हणजे वाईट गोष्टीकडे न बघता वी विल हॅव टू सी, आपल्याला कुणाकडे बघायचं आहे, स्टार्सकडे बघायचं आहे. स्टार्सनी आपल्याला नाईट काउंट करायचं आहे. काउंट युअर लाईफ बाय स्माइल्स नॉट टीयर्स. काउंट युअर लाईफ बाय स्माइल्स. तुम्हाला तुमचं जे आयुष्य आहे किंवा तुम्हाला तुमची जी लाईफ आहे ती कशाने काउंट करायची आहे, स्माइल्सनी. केव्हा केव्हा तुमच्या चेहऱ्यावरती स्माइल आलेली आहे, त्याने तुम्हाला ते तुमची लाईफ काय करायची, काउंट करायची आहे. ना की तुम्ही कितीदा रडलात किंवा तुम्हाला कितीदा दुःख झालं, यावरून तुम्हाला तुमची लाईफ ही काउंट करायची नाही. नेक्स्ट आणि लास्ट लाईन आहे बघा पोएमची, अँड विथ जॉय ऑन एव्हरी बर्थडे काउंट युअर एज बाय फ्रेंड्स. वेन वी सेलिब्रेट अवर बर्थडे, तर आपल्याला माहिती असते की आपला हा 5th बर्थडे आहे, 6th बर्थडे आहे, किंवा आता तुम्ही 10th बर्थडे सेलिब्रेट करणार, तुम्ही आता 5th स्टँडर्डला आहात म्हणून. तर आपल्याला ऑलवेज बर्थडे हे कधीही एजवरून डिसाईड करायचं नाही आहे की आपण किती वर्षाचे झालेलो आहोत याच्यावरून डिसाईड करायचं नाही. सो आपल्याला काय काउंट करायचे, वी विल हॅव टू काउंट अवर फ्रेंड्स, की हाऊ मेनी फ्रेंड्स आपण जोडलेलो आहोत, आपण किती फ्रेंड्स बनवलेले आहे, हे फ्रेंड्स आपल्याला काउंट करायचे आहेत. नेहमी आपल्या बर्थडेजला आपल्याला प्रत्येक वर्षी एक नवीन फ्रेंड आपल्या फ्रेंड ग्रुपमध्ये जॉईन करायचा आहे. तर अशा पद्धतीने पोएट सांगत आहे की ऑलवेज लुक ॲट द पॉझिटिव्ह थिंग्स, नॉट द निगेटिव्ह थिंग्स. आपल्याला निगेटिव्ह थिंग्सकडे कधीही बघायचं नाही, ऑलवेज लुक ॲट टू द पॉझिटिव्ह थिंग्स. सो स्टुडंट, ही होती पोएम. आता याचे आपण काही क्वेश्चन आन्सर दिलेले आहेत, ते पण आपण चेक करूया.
सो बघा याची जी एक्सरसाइज आहे थिंग्स टू डू. फर्स्ट क्वेश्चन आहे द फॉलोइंग थिंग्स आर मेन्शन इन द पोएम, क्लासिफाय देम ॲज अ हॅपी अँड सॅड थिंग्स. आपल्या या पोएममध्ये काही थिंग्स मेन्शन केलेल्या आहेत. ठीक आहे, तर त्याला आपल्याला हॅपी आणि सॅडमध्ये डिवाइड करायचं आहे आणि ते आपल्याला लिहायचं आहे. हॅपी थिंग्स, आता मला सांगा फ्लावर्स आणि फॉलिंग लिव्समध्ये हॅपी थिंग्स कुठले आहे? फ्लावर्स. तर सॅड थिंग्स काय येणार? फॉलिंग लिव्स. नेक्स्ट आहे गोल्डन आवर्स. गोल्डन आवर्समध्ये काय आहे? गोल्डन आवर्स हॅपी थिंग्स आहे आणि क्लाउड्स सॅड थिंग्स. स्टार्स, स्टार्स हे हॅपी थिंग्स आहे, शॅडोज हे सॅड थिंग्स आहे. स्माइल्स हॅपी थिंग्स आणि टीयर्स सॅड थिंग्स. फ्रेंड्स इन युअर लाईफ हॅपी थिंग्स आणि पासिंग इयर्स हे काय आहे? सॅड थिंग्स. जर तुम्हाला तरी पण समजत नसेल तर आपण बघू शकतो की लेफ्ट हँड साईडला जो वर्ड दिलेला आहे तो काय आहे? हॅपी, आणि जो लेफ्ट हँड साईडला आहे तो आहे जो लेफ्ट हँड साईडला आहे ते आहे हॅपी आणि राईट हँड साईडला जे आहे ते काय आहे? सॅड. आता बघा आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेम अ फ्यू अदर थिंग्स दॅट पीपल ऑफन काउंट. म्हणजे अशा कुठल्या गोष्टी आहे, ॲटलिस्ट तुम्हाला 5 लिहायचे आहेत, अशा कुठल्या गोष्टी आहेत जे लोक सहसा काउंट करत असतात, म्हणजे काउंट करतात, त्यांना तेच दिसतं. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत की जे लोक काउंट करत असतात? आता बघा, फर्स्ट असू शकतं द अमाऊंट ऑफ मनी दे हॅव. त्यांच्याकडे किती पैसे आहेत ते काउंट करत असतात. त्यांना ऑलवेज पैसे आपल्या कडे जास्तीत जास्त पैसा पाहिजे असतो. द अमाऊंट ऑफ मनी दे हॅव. द प्रॉब्लेम्स दे आर फेसिंग. कुठल्या टाईप्सचे प्रॉब्लेम्स ते फेस करत आहेत ते काउंट करत असतात. द इलेक्ट्रॉनिक गुड्स दे पोजेस. त्यांच्याकडे किती इलेक्ट्रॉनिक गुड्स आहेत, किती इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहेत. फ्रीज असेल, टीव्ही असेल, वॉशिंग मशीन असेल, अजून एक्सेट्रा एक्सेट्रा थिंग्स. नेक्स्ट आहे देअर पोझिशन इन देअर वर्क प्लेसेस. ते जिथे काम करतात तिथे त्यांचं प्रमोशन होत आहे की नाही, त्यांची पोझिशन कशी आहे हे सुद्धा ती लोक बघत असतात. द नंबर ऑफ हाऊसेस दे हॅव. त्यांच्याकडे किती घर आहेत, 1 घर आहे, 2 घर आहे, 3 घर आहे, तर हे सुद्धा त्यांच्यासाठी मॅटर करत असते. तर हा झाला सेकंड क्वेश्चन. ओके, सो इथे आपली ही पोएम संपत आहे, काउंट युअर गार्डन. जर तुम्हाला ही पोएम समजली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.